कोल्हापुरात पावसाची उघडझाप, राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग, 27 बंधारे पाण्याखाली। जिल्ह्यात काल बुधवारी दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती। अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या, तर रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती। मात्र धरण क्षेत्रातही पाऊस कमी असल्याने नद्यांच्या पातळीत घसरण होत आहे। पंचगंगा नदीची पाती दिवसभरात 2.5 फुटांनी कमी झाली। अद्याप 27 बंधारे पाण्याखाली आहेत। जिल्ह्यात काल दिवसभरामध्ये गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 96.9 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे। पावसाचे रोज वातावरण बदलत असून कधी उघडीप तर कधी रिपरिप असे चित्र पाहावयास मिळत आहे। बुधवारी सकाळपासून पावसाने सुरुवात केली। सकाळी 10 नंतर उघडीप दिली। दिवसभरामध्ये अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या। धरण क्षेत्रातही पाऊस कमी आहे। राधानगरी धरणातून प्रति सेकंद 1400 घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पाऊस कमी झाल्याने नद्यांच्या पातळीत घसरण होत आहे। पंचगंगा नदीची पाती बुधवारी सकाळी 25.6 फुटापर्यंत होती, ती सायंकाळी 23 फुटापर्यंत खाली आली होती। दिवसभरात 2.5 फुटांनी पाणी कमी झाल्याने सध्या 25 बंधारे पाण्याखाली आहेत। दरम्यान बुधवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात 17 खासगी मालमत्तांची पडझड होऊन 4,04,000 रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे। पंचगंगा नदीवरील 27 बंधारे पाण्याखाली शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी। ताम्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी, चंदनगड व हल्लारवाडी। वेदगंगा नदीवरील चिंचोली व माणगाव। हिरण्यकेशी नदीवरील साळगाव। दूधगंगा नदीवरील दत्तवाड। कासारी नदीवरील येवलूज, पुनाळ, तिरपण, ठाणे, आळवे व बाजार भोगाव। वारणा नदीवरील चिंचोली, भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे व सरकारी कोगे। कुंभी नदीवरील कळे, शेणवडे, मांडुकली व सांगशी असे एकूण 27 बंधारे पाण्याखाली आहेत। सांगली डिजिटलसाठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे। सांगली डिजिटल, डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या।